सगळ्या घरांना सोलर द्यायचं, जेणेकरून त्या घरामध्ये राहायला जाणारे जे आहेत त्यांना विजेचं बिलच येऊ नये, त्यांना मोफत वीज मिळावी, अशा प्रकारचा आमचा प्रयत्न हा या पुढच्या काळामध्ये असणार आहे. त्यामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत, मी सांगत राहिलो तर मीच बोलत राहील, एकाचे होणार नाही. पण मी एवढंच सांगतो की पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या जनतेने, आमच्या सर्व आमदारांनी आणि आमच्या वरिष्ठ नेत्यांनी ही जी काही संधी मला दिलेली आहे त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न मी करेन. एक नागपूरकर म्हणून नागपूरकरांची मान नेहमी उंच राहिली पाहिजे की आपला प्रतिनिधी हा महाराष्ट्राचं नेतृत्व करताना महाराष्ट्रामध्ये अमूलाग्र बदल घडवतोय, अशा प्रकारची एक उंची या ठिकाणी गाठता यावी. आणि हे सगळं करत असताना पारदर्शक प्रामाणिकतेनं सरकार चाललं पाहिजे, हा जो पहिलीपासून माझा आग्रह असतो त्या आग्रहावर टिकून महाराष्ट्राला पुढे नेण्याचा प्रयत्न मी करणार आहे. येणारी आव्हानं खूप आहेत, कारण हे खरं आहे की राजकारणामध्ये सर्व स्तराला जाऊन लोक आव्हानं निर्माण करतात. पण किमान गेल्या 10 वर्षांच्या माझ्या कार्यकाळामध्ये आपल्या लक्षात आलं असेल किती मोठं आव्हान निर्माण झालं तरी देखील धैर्यपूर्वक त्या आव्हानाचा सामना मी करतो. आणि कधीही सत्ता ही माझ्या डोक्यात जात नाही, कारण ज्या विचारांनी मी राजकारणामध्ये आलो त्या विचाराने सत्ता हे सेवेचं माध्यम आहे हेच मला शिकवलेलं आहे. त्यामुळे पुढे देखील कधीही सत्ता माझ्या डोक्यात जाणार नाही हा विश्वास आपल्या सर्वांना मी देतो. आणि पुन्हा एकदा आपल्या नागपूर प्रेस क्लबने आणि पत्रकार संघाने मला या ठिकाणी विविध प्रेस करता निमंत्रित केलं, आपण सगळ्यांनी माझं स्वागत केलं, सत्कार केला, त्याबद्दल आपल्या मनात मोठा विजय. महाराष्ट्राच्या आजपर्यंतच्या इतिहासातील कुठल्याही पक्षाला युतीला मिळालेला सर्वात मोठा विजय 237 जागा या महायुतीला या ठिकाणी प्राप्त झाल्या. आणि भाजपलाही आपल्या राजकीय जीवनातला उच्चांक 132 जागा या ठिकाणी मिळवता आल्या. आणि म्हणूनच एक अत्यंत डिसायसिव्ह अशा प्रकारचं मॅन्डेट हे जनतेने आम्हाला दिलेलं आहे. अर्थातच एवढं चांगलं मॅन्डेट मिळाल्यामुळे आमची जबाबदारी खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पण कुठलंही मॅन्डेट हे जनतेच्या अपेक्षा घेऊन येत असतात, आव्हानही असतात, अपेक्षाही असतात. आणि काम करत असताना काही अडचणी असतात, कधी काही मर्यादा असतात. तर या अडचणी आणि मर्यादांवर मात करून जनतेच्या मनातली कामं झाली पाहिजे, तशा प्रकारचा महाराष्ट्र हा तयार झाला पाहिजे. हा प्रयत्न आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. खरं म्हणजे पहिल्यांदा जेव्हा 2014 साली मी मुख्यमंत्री झालो होतो त्यावेळेस अनेक लोकांच्या मनात अनेक शंका होत्या. काही लोकांना वाटायचं की हा मंत्री पण राहिलेला नाही, मुख्यमंत्री म्हणून कसं काम करेल. काही लोकांना वाटायचं की अतिशय नौका अशा प्रकारचं काम यांच्याकडे आलेलं आहे, त्यामुळे महाराष्ट्रात परफॉर्मन्स कसा असेल. तर विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांना असं वाटायचं की सातत्याने विदर्भावरच्या अन्यायावर बोलणारा व्यक्ती हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाल्यानंतर आपल्यावर अन्याय करेल का. पण माझ्या पहिल्या 5 वर्षाच्या कामामध्ये लोकांच्या लक्षात आलं की विदर्भामध्ये तर खूप काम केलंच आपण. मोठ्या प्रमाणात विदर्भाचा जो हक्क होता तो विदर्भाला मिळवून देण्याचा प्रयत्न केला. पण त्याच वेळी महाराष्ट्राच्या कुठल्याच भागावर अन्याय आपण होऊ दिला नाही. किंबहुना विदर्भामध्ये सिंचनाचे प्रकल्प इतक्या मोठ्या प्रमाणात केले, जवळजवळ 80 प्रकल्प पूर्ण केले आणि अनेक प्रकल्प आता पूर्णत्वापर्यंत
वर्षानुवर्ष रखडलेले पश्चिम महाराष्ट्रातले, उत्तर महाराष्ट्रातले, मराठवाड्यातले, कोकणातले प्रकल्प देखील तेवढ्याच गतीनं आपण पुढे आणले, ते पूर्ण केले. हेलो इन्फ्रास्ट्रक्चर आने दिए अभी बहुत मुश्किल से जल्द से सगळ्या क्षेत्रामध्ये आप कहाँ त्या 5 वर्षामध्ये आपण त्या ठिकाणी देख लो आने देते हैं क्या मारली. आज वो. आणि पुन्हा गेल्या 2.5 वर्षामध्ये राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून जी काही संधी मिळाली त्यातही विशेषतः ऊर्जा विभागामध्ये तर पुढच्या 25 वर्षाचा रोडमॅप ऊर्जा विभागाचा आपण तयार केला आहे. आणि पुढच्या 2 ते 3 वर्षात ही परिस्थिती येईल की पहिल्यांदा उद्योगासहित सगळ्या प्रकारचे इलेक्ट्रिसिटीचे दर हे आपण कमी करू शकतो अशा प्रकारची आज व्यवस्था ही ऊर्जा विभागामध्ये आपण उभी केलेली आहे. इरिगेशनमध्ये देखील आपल्याला कल्पना आहे की 6 नदीजोड प्रकल्पाची कामं आपण हातामध्ये घेतलेली आहेत. ही 6 नदीजोड प्रकल्पाची कामं महाराष्ट्राचं ट्रान्सफॉर्मेशन करणारी आहे. एकट्या विदर्भातलं नदीजोड प्रकल्प 10 लाख एकराला आणि विदर्भातल्या 7 जिल्ह्यांना पूर्णपणे ट्रान्सफॉर्म करू शकेल अशी ज्याला जनरेशनल म्हणतात अशा प्रकारचे जे प्रोजेक्ट्स असतात ते जनरेशनल प्रोजेक्ट्स आहेत. असे प्रोजेक्ट्स हे सगळे आपण हातामध्ये घेतलेले आहेत. दादांनी गडचिरोलीचा उल्लेख केला. मी जसं वारंवार बोलायचो आणि आता ते होताना दिसत आहे की द नेक्स्ट स्टील सिटी ऑफ इंडिया इज गडचिरोली. ते आज होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. नक्षलवाद ऑल टाइम लो आहे. परवा देखील 2 मोठ्या टिगरांनी त्या ठिकाणी आत्मसमर्पण केलं आहे. आणि आता डीपमध्ये ज्या भागात आपण कधी जात नव्हतो अशा भागामध्ये आपण जायला लागलो आहे. पुढच्या काळामध्ये एक प्रकारे निकराची लढाई